नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी भालचंद्र पाटील यांची निवड। सभेच्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या बैठकीत एकमताने निवड। दक्षिण भारत जैन सभेच्या घटनेतील तरतुदीनुसार सभेच्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या दिनांक 25 मे रोजी सभेच्या सांगली येथील धावडा दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये झालेल्या बैठकीत प्रसिद्ध उद्योजक व विविध क्षेत्रात रचनात्मक योगदान देणारे भालचंद्र वीरेंद्र पाटील यांच्या अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे। ही निवड सभेच्या शाखांचे चेअरमन, सेक्रेटरी, कर्नाटक व महाराष्ट्रातील सभेच्या विविध विभागांचे पदाधिकारी यांचा समावेश असलेल्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाने घटनेतील तरतुदीनुसार केली आहे। नमोकार मंत्राने बैठकीचे कामकाज सुरू झालं। प्रारंभी सभेशी संबंधित विविध क्षेत्रातील मयत व्यक्तींना नमोकार मंत्राने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। दक्षिण भारत जैन सभेच्या माजी अध्यक्ष शरीयुताई दफ्तरी मुंबई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। दक्षिण भारत जैन सभा गेली 125 वर्ष जैन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्यरत आहे। या संस्थेच्या माध्यमातून स्वर्गीय रावसाहेबदादा अण्णासाहेब पाटील बोरगाव यांनी जैन समाजाच्या हितासाठी भरीव योगदान दिले। स्वर्गीय रावसाहेबदादांच्या निधनानंतर दक्षिण भारत जैन सभेचे तत्कालीन केंद्रीय उपाध्यक्ष व रावसाहेबदादांच्या नेतृत्वाखाली सभेच्या कामात सक्रिय राहिलेले मान्य भालचंद्र वीरेंद्र पाटील यांचे अध्यक्ष म्हणून गेल्या वर्षी निवड झाली होती। सन 2025 ते 2028 या कालावधीकरता पुन्हा त्यांचे अध्यक्ष म्हणून मध्यवर्ती कार्यकारी मंडळाने निवड केली आहे। मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या बैठकीत उपस्थित 72 पैकी 68 सदस्यांनी एकमुखी हात उंचावून या निर्णयाला मान्यता दिली। उर्वरित 4 सदस्यांनी त्यांच्या निवडीचे अभिनंदनही केलं। सभेच्या घटनेनुसार दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षांची निवड ही येणाऱ्या त्रैवार्षिक अधिवेशनापूर्वी 2 महिने आधी होणाऱ्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या बैठकीत होत असते। त्याप्रमाणे आज मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये सभेच्या कर्नाटक विभागाचे आश्रयदाता ट्रस्टी श्री अभिनंदन रावसाहेब पाटील यांनी श्री भालचंद्र पाटील यांची अध्यक्षपदासाठी एकमताने निवडीची सूचना मांडली। त्याला सभेचे खजिनदार श्री संजय शेट्टी यांनी अनुमोदन दिलं। यावेळी मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या उपस्थित सर्व सभासदांनी एकमताने हात उंचावून या निर्णयाला संमती दिली। भालचंद्र पाटील यांच्या अध्यक्षपदावरील निवडीचे जैन समाजातील विविध स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे। सभेच्या अध्यक्षस्थानी एका धडाकेबाज व कर्तबगार व्यक्तीची निवड झाल्याबद्दल जैन समाजातून समाधान व्यक्त केले जात आहे। मध्यवर्ती कार्यकारी मंडळाच्या या बैठकीस चेअरमन रावसाहेब जिनगोंडा पाटील, व्हाईस चेअरमन दत्ता डोरले, मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील, खजिनदार संजय शेट्टे, सहखजिनदार अरविंद मजलेकर, उपाध्यक्ष शशिकांत राजूबा, ट्रस्टी अनिल बागणे, राजेंद्र चले, शांतीनाथ नंदगावे, जयपाल चिंचवाडे, महामंत्री दादा पाटील चिंचवडकर, प्राध्यापक ND बिरनाळे, कमल मिंचे, विजया पाटील, मिलिंद फडे तसेच सांगली, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, पुणे, मुंबई, औरंगाबाद, अंबड विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।